पंतप्रधान मोदी सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी पंतप्रधान मोदींसोबत एक सेल्फी घेतलेला आहे. मेलबर्नमधल्या मार्वल स्टेडियममध्ये मोदींनी तिथल्या भारतीयांसोबत संवादही साधला. या सोहळ्यामध्ये मिळालेली मोदींची प्रसिद्धी पाहून ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी पंतप्रधान मोदींसोबत एक सेल्फी देखील घेतला. पंतप्रधान मोदी हे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान एक महत्वाचा सैन्य करार झालेला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाची संरक्षण आणि सुरक्षा सहकार्यासंदर्भात एक नवीन संयुक्त घोषणा देखील करण्यात आलेली आहे. आम्ही भारतीय दुधात विरघळलेल्या साखरेसारखे आहोत, असं पंतप्रधान मोदी यावेळेला म्हणाले. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानचे संबंध, व्यापार, शिक्षण, तंत्रज्ञान, अंतराळ सहकार्य या सगळ्या क्षेत्रांमधला जो संबंध आहे, जी मैत्री आहे, ती आणखी दृढ होत असल्याचाही उल्लेख पंतप्रधान मोदींनी केला. हम भारतीय ऐसे ही हैं जैसे दूध में चीनी मिल जाती है, उसे और मीठा कर देती है, वैसे ही हम भारतीय दुनिया में अपने प्रेम का रंग घोलते रहते हैं. घर में दूध ऑस्ट्रेलिया वाला आता है, लेकिन चाय भारत वाली बनती है. दाल सब्जियां ऑस्ट्रेलिया की हैं, लेकिन उनमें तड़का देसी मसालों का ही लगता है. आणि पुढची एक बातमी राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची. शरद पवारांचे अनेक खासदार सध्या अस्वस्थ आहेत, असं वक्तव्य काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा करत केलेला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था उद्धव ठाकरे यांच्या पक्षासारखी झाली असती, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत. ना तो मैंने किसी एनसीपी के नेता से बात की है, ना तो मैंने कांग्रेस आला कमान से किसी बात की. मुझे फर्स्ट हैंड कोई जानकारी नहीं है. आप लोग जो मीडिया में खबरें चला रहे हैं वो मैं भी पढ़ रहा हूं. 3 प्रस्ताव की बात कर रहे हैं. 5-6 सांसद एनसीपी शरद पवार ग्रुप के काफी हलचल में हैं. कुछ इधर उधर जाने की बात लोग कर रहे हैं. साथ ही में 3 पर्याय के लोग बात कर रहे हैं कि मर्जर इन कांग्रेस, पार्ट ऑफ एनडीए, कोई मंत्री बनेंगे उसके बाद, या फिर इश्यू बेस्ड सपोर्ट. तो मैं भी पढ़ रहा हूँ. तो उसके अलावा मेरे को कोई पर्सनल कोई जानकारी नहीं. आमच्या पक्षातला कोणताही खासदार अस्वस्थ नाही, असं बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलेलं आहे. आम्ही 8 खासदार हे एकसंध आहोत, असं सोनवणे म्हणतायत. आमच्या पक्षातला कुठलाही खासदार अस्वस्थ नाहीये. आम्ही 8 खासदार एक संघ आहोत आणि एक संघ ताईच्या नेतृत्वाखाली सभागृहात काम करतो आणि आदरणीय साहेबांच्या आदेशाप्रमाणे त्यांच्या सहकार्यानं आम्ही सर्व काम करतो. त्याच्यामुळे आमच्यात कुणी अस्वस्थ, मी तर जाऊ द्या, मी तर नाहीच आहे, पण आमच्यातला एकही खासदार, मी सर्वांचं, मी तुम्हाला आज 4 दिवस झालं, मागच्या आठवड्यात मी इथं आलो होतो विधानभवनात, आजही सांगतो, कालही बोललो, ही जी चर्चा सुरू झाली तुमच्या माध्यमांनीच बघितली, म्हणजे माध्यमातूनच मी बघितली, असं कुठेही जाणवलं नाही. आणि असं तुम्ही जे म्हणताय असं काही नाही. आमचं कुणी अस्वस्थ नाहीये. त्यांना अस्वस्थ का दिसलेत ते त्यांनीच सांगितलं पाहिजे. त्यांना अस्वस्थता मी त्याच्यानंतर पुढे सांगितलं की आम्हाला ऑफर याचा संबंधच नाही. आमच्या ऑफरच्या पलीकडे येत आम्ही, आम्हाला ऑफर येतच नाही. कारण कसं आहे, ते ऑफर कुणाला येते ज्यांना जायचंय त्यांना. त्याच्यामुळे आम्ही 8 एकत्र आहोत. त्याच्यामुळे आम्हाला ऑफर येणार नाही. त्याच्यामुळे स्वीकारायचा प्रश्नच येत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.